तर ही थेट दृश्य छत्रपती शिवाजी महाराज चौक नवी मुंबईतली सभास्थळावरची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर या ठिकाणी आपण पाहतोय। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला आता पुष्पहार अर्पण करून या विजयाला सुरुवात होईल। खऱ्या अर्थानं या विजयाच्या सभेला सुरुवात होणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तो अध्यादेश सुद्धा सुपूर्द करतील। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला आता मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यांच्या उपस्थिती मनोज जरांगे पाटील यांनी अर्थात पायातल्या चपला देखील काढलेल्या आहे आणि या ठिकाणी आता जरांगेंच्या हस्ते हा पुष्पहार या ठिकाणी अर्पण केला जातोय। सन्माननीय मनोज दादांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती करतो, आपण हार अर्पण करायचंय। छत्रपती शिवाजी महाराज की। अरे आवाज महाराष्ट्राच्या कणाकणापर्यंत गेला पाहिजे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याचा ऐतिहासिक क्षण आणि या ऐतिहासिक क्षणाचे जे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला हा पुष्पहार अर्पण करताच सर्वत्र उत्साहाचा वातावरण पाहायला मिळतंय। उत्साह द्विगुणित झालेला आहे। यांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि आज या ऐतिहासिक क्षणासाठी मराठ्यांचे संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी शपथ घेतली होती, मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही आणि ती शपथ पूर्ण होत आहे। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं। या दोन्ही योद्ध्यांनी दोन्ही मराठ्यांचे नेते क्रांतिकारक आहेत आणि या क्रांतिकारक नेत्यांनी जो निर्णय घेतला ते दोघांचे शब्द आज सत्यात उतरत आहेत। या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करून मराठ्यांचे संघर्ष होते मनोज जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब खऱ्या अर्थाने या दोघांनी मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आणलेला आहे आणि हा सुवर्ण क्षण आता आपली लढाई ही संपलेली आहे आणि यश प्राप्त झालेलं आहे या लढाईला असं जरांगे पाटील म्हणतात। जी वारंवार मागणी जरांगे पाटील यांच्याकडून केली जात होती, सगळे सोयऱ्यांचा मुद्दा सरकारनं सुस्पष्ट करून अध्यादेश काढावा, तो अध्यादेश सरकारकडून काढण्यात आलेला आहे आणि त्याच अध्यादेशाची कॉपी घेऊन आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आता पुष्पहार सुद्धा अर्पण करण्यात आलेला आहे आणि आता सभास्थळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मनोज जरांगे पाटील आणि मंत्री दीपक केसरकर आता पोहोचतील। सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय।
मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी स्टेजवरची अतिरिक्त गर्दी खाली करा. सगळ्यांना विनंती आहे. जशी व्यासपीठासमोर तशी व्यासपीठावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि या 7 क्रेनच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सगळ्यांना विनंती आहे, आपण पाठीमागे थांबायचं स्टेजच्या. बघा, ही पुष्पवृष्टी करण्यात येते जरांगे पाटील यांच्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दीपक केसरकर या सगळ्यांवर या 7 क्रेनच्या माध्यमातून ही पुष्पवृष्टी करण्यात येते. एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त आणि फक्त लोकशाही मराठीवर तुम्ही या क्षणी पाहताय. क्षणाक्षणाचा अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि आता या पुष्पवर्षावात, या पुष्पवृष्टीनंतर जरांगे पाटील व्यासपीठावर पोहोचतील आणि तो ऐतिहासिक क्षण हा जवळ आलेला आहे. स्टेजवरची गर्दी खाली करा. छत्रपती शिवराज या ठिकाणी या अश्वारूढ पुतळ्याचा चोख पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात ठेवण्यात आलेला आहे. हा तोच परिसर आहे ज्या ठिकाणावरून जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता आणि आपण मोकळ्या हाताने आता काही परत जात नसतो असं म्हणत एक प्रकारे इशारा सुद्धा दिलेला होता. आणि आता तो अल्टिमेटम पूर्ण होण्याआधी सरकारकडून हा अध्यादेश काढण्यात येतोय आणि या पुष्पवर्षावात या ठिकाणी जरांगे पाटील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दीपक केसरकर यांचा या सभास्थळी आगमन झालेले. व्यासपीठावर आता आगमन होत आहे. थेट जाऊया, सहभागी होऊया या दृश्यात, या जल्लोषात. आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे असू देत, स्वप्नील जाधव, भूषण शिंदे, ज्योत्स्ना गंगणे सातत्यानं याविषयी क्षणाक्षणाचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतायत. आमचे कॅमेरामन हे देखील क्षणाक्षणाचे अपडेट, पहिली दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सातत्यानं धडपडतायत. पहा, सर्वत्र जल्लोषाचं वातावरण, फटाक्यांची आतषबाजी आणि नवी मुंबईतला हा उत्साह. केवळ नवी मुंबई नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाकडून हा उत्साह, हा जल्लोष दिसतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.